छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। एक मिनिट सेटिंग आज एक वर्ष एक मिनिट आज जवळजवळ एक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलेलं आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजाला जागृत करायचं काम केलं ते जरांगे पाटील साहेबांनी केलं आहे। आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धाबेदार आणले। तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगे पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो। आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते खंडोजी खोपडे करेन, पण महाराष्ट्रात एवढं 5 कोटी 6 कोटी मराठा समाज आहे, त्या राजारावतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाराचं खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका। जे काय असेल जरांगे पाटीलच्या पाठीमाग आपण उभा राहू। राजारावतला आमची एवढी विनंती आहे की अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा, तुझं मत काय ना ती म्हणावं त्याला की ओबीसीमधून पाहिजे का 10% आपल्याला वेगळं पाहिजे। तर आम्हाला जरांगे पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की 10% आरक्षण आम्हाला नको, आमची जी मागणी नाही ती आम्हाला नकोच, आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे। आणि राजा राऊत आता एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस की शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी यांनी केलं आहे। पण जरांगे पाटीलांचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चालू आहे, यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे। ह्या जरांगे पाटलांच्या नंतर जर यांनी कुठलं आंदोलन केलं आहे यांच्याकडे फक्त आज बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलीत असे कंत्राटदार लोकच तिथं आहेत त्या आंदोलनाला, 500-600 लोकांच्या वर नाही। आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाची सभा झाली, 1.5 कोटी सभा झाली, यांना लाजा वाटल्या पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की जे जरांगे पाटलाला विरोध करतात। आज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते। आज राजा राऊतमध्ये मी मराठा महासंघाचं काम केलं, मी रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाने कुठं रक्त सांडलं, स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं, पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही। आज तुम्ही मराठा महासंघाचं 30-40 वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून तर तिथं कोरके सर आहेत, मराठा महासंघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते, गाडवे नावाचे म्हणले गव्हाणे होते। ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे, आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरात सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे। पण त्या कुठल्याही बार्शीमधल्या मराठा महासंघाच्या लोकांनी समाजाच्या लोकांनी असं सांगितलं नाही की राजाराव आमच्याबरोबर, हा खोटं बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवावर आमदार झाला, ह्याची लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केलेला आणि हा मराठा समाज विरोध बोलतो। जर मराठा समाज विरोध बोलायचा मी काम केलं समाज, अरे मला कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का? आमचा हेच प्रश्न आहे, कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का? आणि मराठा समाज जरांगे पाटलावर ज्यावेळेस त्या अंतरवालीमध्ये सराटीमध्ये जो लाठी हल्ला बेछूट लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, त्यावेळेस सुद्धा यांनी तोंड उघडलं नाही। आणि परत एसआयटी नेमताना तू होतं ना तिथं अधिवेशनात, का तुम्ही एसआयटी नेमू नका म्हणून तुम्ही मागणी केला, तुम्ही टाळे वाजवत बसला खाली। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
ते राजगडावरनं पडला त्याचा साधा निषेध सुद्धा यांनी केला नाही. हे फक्त महाराष्ट्र शासनाची सत्ताधारी पक्षाचे लांगूर चालन करणारा माणूस आहे. आज बघितलं आपण या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ते 70 लाख कुणबीच्या नोंदी मिळाल्यात. त्या कुणामुळे मिळाले? जरांगे पाटलांमध्ये. तुझ्या तेवढं लक्षात असलं पाहिजे की 60-70 लाख ज्या नोंदी मिळाल्या ते फक्त त्या माध्यमातून 2.5 कोट ते 3 कोट लोक ओबीसीमध्ये समाविष्ट होत आहेत. आणि हे सगळं श्रेय जरांगे पाटलाचं श्रेय आहे. यात श्रेय घेण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. जर जरांगे पाटलांच्या विरोधात जर बोललं परत तर तुला वाटत असेल की मी दादागिरी केली आहे. पण सोलापूर जिल्हा त्यात सोलापूर शहर हे दादागिरीसाठी प्रसिद्ध अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुला जर काय करायचं असेल तर सोलापुरात ये म्हणा, आम्ही काय आमचं दाखवतो. जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे. आणि तुला काय बार्शीत करायचं आहे? आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना एक विनंती करतो, जरांगे पाटलाच्या आणि समाजाच्या विरोधात हा राजाराव जर बोलत असेल तर आपण वाड्या वस्त्यावर ह्याच्या निषेध आणि ह्याचं जोडे मारा आंदोलन केलं पाहिजे. ही विनंती सर्व मराठा समाजाला मी करतो. लढेंगे